हे हॅलो हाय गुड मॉर्निंग. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. कसे आहात सगळे? तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि चांगलेच राहा. तर आज होता सॅटर्डे आणि आज रक्षाबंधन पण आहे. मला आज लवकर उठायचं होतं पण मला टाईम झाला कारण की मी रात्री खूप लेटपर्यंत हातावर मेहंदी काढत होते. एकाच हातावर काढली, एका हातावर माझ्या फ्रेंड्सनी काढली. मग त्याच्यानंतर बघा तुम्ही बघू शकता उठल्या पहिले माझं लक्ष माझ्या हातांक गेलेलं, पण माझ्या हातावरची मेहंदी काढली होती त्याच्यावर मेहंदी राहिलीच नव्हती. ती माझ्या पूर्ण अथरुणावर पांगलेली होती. मग म्हटलं आता उठावा, केस वगैरे बांधली. त्याच्यानंतर जरा रिलॅक्स झाल्यानंतर मग उठायला लागणारच, कारण की आपलं काही घर नाही का कोणी डायरेक्टली आयतं आपल्या अथरुणावर चहा आणून देणार आहे. आपल्यालाच करणं भाग आहे. उठायलाच लागणार आहे, काम करायलाच लागणार आहे. मग कंटाळा करत शेवट उठल्यानंतर तुम्ही बघू शकता माझा अवतार. आणि मेन म्हणजे बघा माझी मेहंदी छान आहे ना. तर मला पण खूप आवडलेली. मला असं वाटलं नाही रंगणार. मोस्टली माझ्या हातावर मेहंदी रंगती, पण जो कोन मी जिथून घेतलेला तो खूप दिवसाचा कोन होता, कारण की इथलं माझ्यासमोरचं जे दुकान आहे, शॉप आहे, ते ओपन नव्हतं. तर मी दुसरीकडं जाऊन घेतलेलं. त्यांच्याकडं पण 2 लाखचे कोन बाकी होते. मग मी ते घेतले कारण की नाईलाज होता, घ्यायलाच लागणार. तुम्ही बघू शकता बघा माझी पूर्ण हातावरची मेहंदी माझ्या पूर्ण अथरुणावर पडलेली होती, माझ्या टेडीवर पण पडलेली होती. मग उठल्यानंतर अथरून काढल्यानंतर सकाळी मस्त पाणी पिले. मी पाणी कोमट नाही पित, मी थंडच पाणी पिते, कारण की खूप जण कोमट पाणी किंवा गरम पाणी वगैरे पितात, पण मला गरज नाही. आमचे ऑलरेडी 0 फिगर आहे, त्याच्यामुळे गरज नाही. मग त्याच्यानंतर उठले, पाणी बिणी ठेवलं, आंघोळीला पाणी तापायला. मग पाणी ठेवल्यानंतर मला जायचं होतं खाली दूध वगैरे आणायला. दूध आणि मला देवाला स्नान घालायचं होतं, त्याच्यामुळं दूध दही घेऊन यायचं होतं. मग रूममधल्या लाईटी वगैरे बंद केल्या. मग डायरेक्टली डेअरीमधून मग दूध आणि खारी घेतलेली खायला. आणि आज मी त्यात रूमला एकटीच होते, कोणीच नव्हतं. माझ्या रूम पार्टनर पण नव्हत्या रूमला. तर आज खूप असं वेगळंच वाटत होतं, कारण की आज सण पण होता, आज रक्षाबंधन होती. आज खूप एकटं फील होत होतं, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि सवय पण लागून जाते एकटं राहायला किंवा काय. मग त्याच्यानंतर आले, लाईट वगैरे लाईट लावल्यानंतर थोडं रिलॅक्स झाले, कारण खूप घाम वगैरे आलेला, खाली गेलेले होते. तर त्याच्यानंतर मी शोधत होते टोप. मग टोपाच्या तिथं गेले, एवढे भांडे होते आणि जो माझा टोप दुधाचा होता तो डायरेक्टली खाली होता पूर्ण. तोपर्यंत सगळं सामान, बाकीचं जे सामान होतं ते साईडला ठेवून दिलं. मग त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मला पिंपल्स पण आलेला आहे. मला दिसला का नाही ते मला माहीत नाही, पण आला आहे मला. ॲब्रोच्या तिथं मला एक पिंपल्स आलेला आहे. आणि बरोबर माझं असंच होतं, काही सण असं किंवा काही स्पेशल असं तर माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स हा येतो. मग त्याच्यानंतर टोप वगैरे घेतला, त्यामध्ये दूध टाकू. आणि दूध टोपामध्ये टाकताना किस्सा झाला आहे माझ्याकडून. असं कधीच होत नाही, पण मी असं काहीतरी वेगळं करायला गेले ना बाबा, काही ना काय होतंच माझ्याकडून. ते दूध डायरेक्टली निम्म गॅसच्या बाहेर, गॅसच्या म्हणजे टोपाच्या पण आणि गॅसच्या पण बाहेर सगळं किचन दूध वगैरे सांडलेलं. थांबा मी तुम्हाला पण दाखवते, कारण की मी एका साईडकडून धरलंच नव्हतं जिथून मी कट केलं कैचीने ती कॅरीबॅग, तिथून काही कट नव्हतं गेलेलं. बघा ते सगळं दूध वगैरे सगळं सांडलेलं माझ्याकडून. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. नंतर ते आपल्याला साफ करणं भाग आहे, त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे, एवढं काय नाही. मग आपण सगळं दही वगैरे जे होतं ते साईडला ठेवलेलं. ते कारण ते दही आणलेलं होतं मी बाप्पाच्या स्नानासाठी आणलेलं. आणि हे दूध पण तापून मी साईडलाच ठेवणार होते, कारण मी ब्लॅक टी घेते. कधीतरीच घेतलं दुधासाठी घेते, कारण डॉक्टरनी मला तो पण बंद करायला लावलेला आहे, कारण की टी हा आपल्या शरीरासाठी चांगला नसतो. त्याच्यानंतर चला पेटवा गॅस, तापवा दूध. आणि हो, दूध तापवताना कधी पण विकतचं असो किंवा घरचं असो त्यामध्ये थोडं हे पाणी टाकायचंच असतं, आणि मी पण टाकते. असं बोलतात ते चांगलं नसतं डायरेक्टली तसं दूध तापवलेलं, म्हणून मला पण एवढं काय माहीत नाही, पण फॉर्मॅलिटी म्हणून मी पण टाकते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बॅग गेली कचऱ्याच्या डब्यात, बरोबर. जिथल्या तिथं सगळं सामान जिथल्या तिथं ठेवल्यानंतर कसं जरा बरं वाटतं. मग त्याच्यानंतर जो पराक्रम केला आहे आता तो निस्तरायला तर लागेल ना, बरोबर. जे दूध सांडलं आहे आपल्याकडून
मग ते तर मला शेवट पुसायलाच लागणार आहे, कारण की पुसायला कोणी बाहेरचे किंवा शेजारचे येणार नाही. बाई तू कचरा कर आणि आम्ही उचलतो असा काही प्रकार नाही. आपल्यालाच करणं भाग आहे. मी मागाशीच काय बोलले, आपल्याला उठणं भागच आहे, चहा ठेवणं भागच आहे, काम करणं भागच आहे. आपले काही घरचे नाही आपल्यापाशी. आणि बघा तुम्ही बघू शकता, आता 4-5 दिवस पाऊस अजिबात नव्हता ना. आज रक्षाबंधन आहे. बघा ना, बहिणींना भावाकडे जायचं असेल किंवा भावांना बहिणीकडे यायचं असेल आणि आज कसला पाऊस पडतो आहे. आज सकाळपासून पाऊस पडतो आहे. आणि त्याच्यानंतर मी सकाळी उठल्यापासून बघा, मी आत्ताशी खात होते, कारण की असं बोलतात मेहंदी आपण जेवढा लेट धुऊ तेवढा कलर चढतो आणि जेवढा कलर येतो तेवढा आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असतं असं बोलतात. पण असं काही नसतं, माझं तर असं म्हणणं आहे. कारण की ज्यांच्या बॉडीमध्ये हीट असतं त्यांच्या हातावर मेहंदी रंगतेच रंगते. आणि माझ्या पण हातावर मेहंदी रंगती. त्याच्यावर तुम्ही समजून घ्या की माझ्या अंगात किती हीट आहे वगैरे. मग काय, मी हात वगैरे धुतले, तुम्ही माझी मेहंदी पाहू शकतात. आणि आंघोळ वगैरे करून मी पहिली देवपूजा करते. तर आज खूप दिवस झालेले की मी देवाला स्नान पण नव्हतं घातलं आणि म्हणजे आपलं मंदिर असतं घरातलं, म्हणजे देवघर असतं, ते मी साफ नव्हतं केलेलं. तर आज मी ते पहिलं साफ करून घेतलं, कारण खूप दिवस बोलत होते की आज करून उद्या करून, पण मला टाईमच भेटत नव्हता. कारण की मध्ये माझं डॉक्युमेंटचं पण काम चालू होतं, तर मला गावाला जायला लागत होतं सॅटर्डे संडे, असंच काही ना काही चालू होतं. तर आज खूप दिवसातून मला टाईम भेटला. मग फायनली मी माझं जे देवघर आहे माझ्या रूममधलं, मी ते पहिलं साफ केलं आणि खूप बरं वाटलं. बघा माझे बाप्पा, दूध, घंटी, हळद कुंकू वगैरे सगळं सामान मी खाली घेतलं होतं. आणि दिवा तर बघू शकता एवढा खराब झालेला, खूप दिवस झाले त्याला साफसूफ नव्हतं केलेलं. मग काय, सगळ्या गोष्टी मी सगळ्या क्लीन वगैरे करून ठेवल्या, कारण की देवपूजेतलं म्हणजे मला काही एवढं नॉलेज पण नाही. तर तुम्ही असं बोलशाल की नाही काय, तुला काय माहिती आहे का, असं करायचं तसं करायचं. पण मला जेवढं येतं तेवढं मी मनापासून करते आणि मनोभावी पण करते. आणि मी रोज जाताना ऑफिसला माझ्या गणपती बाप्पाची पूजा करते, म्हणजे देवपूजा करते थोडक्यात, मगच जाते ऑफिसला. आणि तुम्ही पण खूप वेळा नोटीस केलं असेल माझ्या व्हिडिओ कपाळाला हळद कुंकू असतं, हे मी देवपूजा वगैरे करून जाते त्याचंच आहे. आणि हे मी आता एक जुगाड केलेलं, कारण की आपण जे रोज बाप्पाला हळद कुंकू लावतो ते बघा, ते असं हातांच्या किंवा असं नाही का, ते छोट्या डिझाईन असतात ना त्यांच्या मूर्तीवरती, जे कोरीव काम असतं ना त्याच्यामध्ये ना हळद कुंकू जाऊन बसलेलं असतं. तर मी आपल्या अगरबत्तीची काडी असते ना, त्याला कापूस गुंडाळून ते सगळं काढलं वगैरे, व्यवस्थित क्लीन वगैरे केलं. मग काय, त्याच्यानंतर मग क्लीन वगैरे केल्यानंतर दही आणि दूध आणि पाणी वगैरे असं करून आहे ना स्नान वगैरे घातलं. आणि तुम्ही बघू शकता सगळं आवरल्यानंतर मी देवघरामध्ये नवीन वस्त्र, म्हणजे देवाचं वस्त्र वगैरे ना नवीन धुतलेलं वगैरे ते सगळं ठेवलं. सगळे परत मूर्ती वगैरे, राधाकृष्णाची मूर्ती वगैरे ठेवली. मग त्याच्यानंतर मी माझे गणपती बाप्पा बसवले आहे मस्त. आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा देवपूजा वगैरे करतो आपण, सगळं कारण मन पण फ्रेश असतं, सगळ्याच गोष्टी म्हणजे नाही का असं जरा पॉझिटिव्ह वाटतात. त्याच्यामुळं मग मला आवडतं देवपूजा करायला. मी रोज सकाळचं करूनच जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात की किती भारी वाटतं जेव्हा आपण सगळं व्यवस्थित करतो. आणि दिवा पण बघू शकता तिथं पूर्ण क्लीन वगैरे झालेला. आणि ते तुमच्याकडं काय बोलतात, आमच्याकडं धूप बोलतात, कारण की अगरबत्तीची जी ही अगरबत्ती जळून गेल्यानंतर त्याची राख, थोडक्यात काही लोक राख पण बोलत असन, काही धूप पण बोलत असन, तर ती मी पूर्ण साठवून ठेवलेली. कारण की असं बोलतात ती पायंदळी जाऊ नये किंवा ती कचऱ्यामध्ये पण टाकू नये, तर मी एका पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवलेली. जेव्हा गावाला जाईल तेव्हा टाकून देईल. आणि ते पण नदीमध्ये किंवा झरा ओढा जेव्हा असतो ना, वाहत्या पाण्यामध्ये सोडावं. कारण की जिथं मी राहते तिथं तळं पण आहे छोटं, पण ते पाणी काही वाहतं नाही, ते साठवण्याचं पाणी, तर मी त्यात टाकत नाही. तिथं कपडे वगैरे धुतात लोक आणि ते मला बिलकुल पण आवडत नाही. आणि ते पाणी वगैरे वास मारतं. जाऊ द्या. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात आपण दिवा वगैरे लावतो तिथं नॉर्मली ना तेलकट वगैरे होतं दिवाने, तेल सांडू किंवा नाही सांडू, मग त्याच्यासाठी मी पेपर पण तिथे ना व्यवस्थित लावून वगैरे घेतलेलं आहे. मग दिवा ठेवला, त्याच्यानंतर अगरबत्ती लावायचं ठेवलं. आणि फायनली माझं सगळं देवघर वगैरे व्यवस्थित क्लीन वगैरे करून झालेलं. आणि तुम्ही बघू शकता तिथे किती पसारा आहे, हे कपडे वस्त्र वगैरे देवाचे. त्याच्यानंतर देवाला स्नान घातलेलं ते जे पाणी वगैरे आहे ते पाणी मी काही फेकून देत नाही, मी तुम्हाला कळलं नसतं पुढे गेल्यानंतर. मग काय, त्याच्यानंतर मग दिव्यामध्ये तेल वगैरे लावलं, अगरबत्ती वगैरे लावली आणि मस्त देवपूजा झालेली माझी आज.
कारण की ज्या दिवशी सुट्टीच्या दिवशी मी मोस्टली लेटच उठते आणि आज फर्स्ट टाईम असं झालेलं असतं की मी लवकर उठून देवपूजा केलेली आहे. नाहीतर रोज माझी देवपूजा 11:30-12 वाजता असते, म्हणजे सॅटर्डे संडे फक्त ओनली. कारण की सुट्टीचा दिवस म्हटलं आपण लेटच उठतो आणि आज पण मी लवकर उठलेली. आज रक्षाबंधन पण होतं, तर मग म्हटलं नाही का देवाला स्नान वगैरे घालून वगैरे देवपूजा करावा. आणि तुम्ही बघू शकता माझी इथे देवपूजा पण झालेली आहे. मग काय बाप्पाचा आशीर्वाद घेतला. बाप्पा कोण काय, बाप्पा ऑलरेडी आपल्याला सगळंच देतो आणि देतच आहे, पण तरी पण नाही का आपण फक्त मनोभावी त्याची सेवा करायची. आणि बघू शकता माझं देव वगैरे किती सुंदर असं वाटतं आहे, मस्त क्लीन. आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं जे बाप्पाला जे स्नान घातलेलं दया दुधाचं जे पाणी आहे ते कधी रस्त्यावर किंवा बेसिंगमध्ये, मोस्टली बेसिंगमध्ये ते मी कधीच अजूनपर्यंत टाकलेलं नाही, रस्त्यावर पण टाकू नये कारण ते पायंदळी जात असतं. तर हे पाणी मी हे झाडालाच टाकते नेहमी जेव्हा स्नान घालते बाप्पाला तेव्हा. आणि एवढ्या इच्छामध्ये सगळ्यात मेन म्हणजे मी विसरूनच गेलेली की माझं थोडं काम बाकी आहे ऑफिसचं. मग मी त्याच्यानंतर लॉग इन केलं, थोडं काम होतं ते काम कंप्लीट केलं. आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की करा. आणि परत पुन्हा भेटूयाच अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. कारण की मी रोज काही व्हिडिओ बनवत नाही, असं काहीतरी स्पेशल असतं किंवा काही मला असं वाटलं तरच मी व्हिडिओ बनवते. आणि मी काही गाणं बा विठ्ठला हे गाणं ऐकलेलं जर नसेल तर तुम्ही नक्की ऐका. खूप शांत वाटतं, माइंड एकदम शांत होतं, किती पण ट्रेसमध्ये असू द्या. मी तेच गाणं बोलत होते आणि मला आज खूप भारी वाटलेलं कारण की सकाळी लवकर उठून सुट्टीच्या दिवशी आवरलं, देवपूजा केली, सगळं काम वगैरे आवरलं. मस्त वाटलं मला. आणि थँक्यू सो मच. बाय.